हा आहे गोल्डन टेम्पल. रात्रीचा बघा किती सुंदर असा दिसतो. तर गाईज मगाशी आपण इकडे होतो आणि इकडून खूप सुंदर असं मंदिर दिसत होता आणि आता आपण आलोय ते म्हणजे समोर हे बघा गर्दी बघू शकता दर्शनासाठी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर वैष्णोदेवी सिरीजमधला आजचा गाईज 4था दिवस आहे आणि तुम्ही बघितलंच असेल काल आपल्याला शिवखोरीवरून अमृतसरला यायला भरपूर असा वेळ झाला, रात्र झाली आणि जस्ट उठलोय 11 वाजलेत आणि आता नाश्त्याला चालले. दादाचा फोन आलेला की नाश्ता करायला ये, तर नाश्ता करायला चाललो आहे. आणि आजचं प्लॅनिंग असं असणार आहे गाईज की आज आपण चाललो आहे वाघा बॉर्डर बघायला, अटारी बॉर्डर. तर 3 वाजताचं प्लॅनिंग आहे. 5 वाजता फुल सुरू होतो, पण आपण 3 वाजता निघणार आहोत कारण की ट्रॅव्हल करावं लागणार आहे. तर पहिला पण गेलो होतो आपण 2020ला मित्रांसोबत आणि त्यानंतर डायरेक्ट 6 वर्षांनी आपण चाललो आहे. तर काय चेंजेस झालेत आणि कसं काय असणार आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग पहा, ब्लॉगचा आनंद घ्या. गाईज या नाश्ता करायला पंजाब बोललं तर छोलेपुरी आणि चटणी बघा. गाईज तुम्ही बघू शकता पंजाब म्हणजे अमृतसरमधला सकाळचा व्ह्यू, खूप सुंदर असा व्ह्यू. त्यासोबत बघा तीर्थ चाललंय अटारी बॉर्डर म्हणजे वाघा बॉर्डरसाठी. बोल आपले तर बस आलेले आहे आणि बसमध्ये बसून आपण जाऊया. बोल मग चला आपण आपल्या प्रवासाला करूया सुरुवात. गाईज आपण आता आलोय 1 तासानंतर अटारी बॉर्डर. अटारी म्हणजेच वाघा बॉर्डर. आणि आले बघा डायरेक्ट येतात आणि पेंट काढतात. बघा गालावर फ्लॅग काढलाय. 40 रुपीज घेतलेत फ्लॅग काढायचे आणि ते पण बघा कसे पण काढले. डायरेक्ट येतात आणि डायरेक्ट काढतात. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. गाईज बॉर्डर बस जाण्याआधी आहे ना चेकिंग होते आणि तुम्ही चेकिंगला लाईन बघू शकता. जवळजवळ 500 ते 700 मीटरची लाईन आहे. तर यामध्ये आपण बघूया आपले मेंबर्स कुठे आहेत आणि त्यांच्यासोबत आपण जॉईन होऊया. आणि गाईज 4 वाजलेत आणि एवढा ऊन आहे, बेकार ऊन आहे, बेकार. तर गाईज तुम्ही वाघा बॉर्डरला येत आहे तर तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी आहे. आधार कार्ड बघून आत सोडत आहेत. चला आपण फायनली 1 तासानंतर आपला नंबर लागलेला आहे वाघा बॉर्डरच्या एंट्रीवर. हे बघा आता इकडे मेन चेकिंग सुरू होईल आणि गाईज यांची चेकिंग आहे ना मिलिटरीवाल्यांची डेंजर असते. हेच आपले आता चेकिंग झालेले आहे आणि तुम्हाला तर दाखवतो
अटारी बॉर्डर हे बघा, ये इंडिया. आणि गाईज आम्हाला लाईनमध्ये 1 तास गेला आणि जे मागून येत आहेत लोकलवाले ते येतात आणि मध्येच घुसतात. चला आपण आज जाऊया. 5 वाजता आपला शो सुरू होईल. तर गाईज तुम्ही बघू शकता आता आपण आलोय वाघा बॉर्डरच्या एंट्रीवर आणि काहीच चेंजेस नाही आहेत. जसं आपण 2020ला आलो होतो सेम टू सेम तसाच आहे, थोडा पण चेंजेस नाही आहे. सर आणि पब्लिक एवढी येते ना की विकेंड असून सुद्धा पब्लिक एवढी येते, पब्लिक काही थांबत नाही आहे. आता आपल्याला उभंच राहावं लागणार आहे कारण की भरपूर असे क्राऊड गेलं आहे. त्यामध्ये लेडीज कमी आहेत आणि जेंट्सचा क्वांटिटी जास्त आहे. गाईज बघू शकता तुम्ही, पब्लिक बघू शकता, क्राऊड बघू शकता वाघा बॉर्डरवर. आता आपण चाललो आहे फॅमिलीसोबत. आपली फॅमिली खाली बसते. हे बघा, हा आहे पाकिस्तान आणि हा आहे आपला इंडिया. आणि आता थोड्याच वेळात प्रोग्राम सुरू होईल. हे बघा, आणि पब्लिक बघू शकता गाईज, सर्व बाजूने पब्लिकच पब्लिक आहे. हे बघा. दरवेळी 5 वाजता प्रोग्राम सुरू होतो. आता 5:30 वाजले आणि आता जस्ट आपला प्रोग्राम सुरू झाला आहे. हे बघा गाईज, प्रोग्राम सुरू झालेला आहे. लेडीज आता झेंडे घेऊन धावतील.
गाईज अशा प्रकारे अटारी बॉर्डर म्हणजेच वाघा बॉर्डरचा प्रोग्राम संपलेला आहे. आणि गाईज मी 2020 साली आलो होतो त्यावेळेला 5 वाजता प्रोग्राम सुरू झाला होता आणि यावेळी 5:30 वाजता प्रोग्राम सुरू झाला आणि 7 वाजलेच गाईज आणि 7 वाजता प्रोग्राम संपला आहे. आणि हे बघा सर्व पब्लिक आता आपापल्या मार्गाला निघाले. आम्ही पण आता थोडाफार फोटो काढूया आणि फोटो काढून झाले की आम्ही पण निघणार आमच्या हॉटेलवर. गाईज मी तर सेकंड टाईम आलो आहे वाघा बॉर्डर आणि मला माहिती आहे वाघा बॉर्डरवर कसा प्रोग्राम असतो. तर आज मी मम्मीला आणले सेकंड टाईममध्ये. तर मम्मीला विचारूया मम्मीचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर मला असा काय माहीतच नव्हता का वाघा बॉर्डर अशी आहे. कशी वाटली? लय भारी वाटली. स्वप्नात पण नव्हती बघितली मी अशी वाघा बॉर्डर आहे. तिचा फर्स्ट टाईम होता, तिला माहिती नव्हता की बॉर्डर वगैरे काय असते कसं काय असते. मी तिला बॉर्डर दाखवली आणि तिला खूप आवडली. आता आपण चाललो आहे घरी. चला गाईज बॉर्डरच्या तुम्ही बाहेर आले ना की इथे तुम्हाला खाण्यासाठी छोट्या मुलांना पाळणे वगैरे भरपूर काही आहे. सर्व व्यवस्था आहे आणि मिलिटरीचे कपडेसुद्धा आहेत हे बघा. आणि लस्सी, कोल्ड्रिंक, पावभाजी सर्व काही आहे. आपले मेंबर्स गाईज आपण आलो आहे आता रूमवर कारण की भरपूर असं दमलो आहे. आता आपण जेवण बघूया जेवणात काय आहे. सोमवार आहे, जास्तीत जास्त व्हेजच असणार आहे. आणि 12 नंतर आपण अमृतसर स्पेशल तंदुरी खाऊया तीर्थसोबत. कारण की तीर्थला मी बोललो होतो की तुला मी तंदुरी, आपण दोघांनी तंदुरी पार्टी करायची. तर आपण आता फटाफट थोडाफार जेवूया आणि तंदुरी पार्टी करूया. तर वाघा बॉर्डरची म्हणजेच अटारी बॉर्डरची व्हिडिओ कशी वाटली आणि कोणी जर आलं नसेल तर नक्की एकदा या. तयार झालं आहे बघू शकता. आणि आता आपण चाललो आहे गोल्डन टेम्पल बघायला नाईट व्ह्यू. जर दर्शन करायला भेटलं तर दर्शनसुद्धा करूया. आता मी तुम्हाला गोल्डन टेम्पल दाखवतो नाईट व्ह्यू कसा असतो ते. गाईज या जेवायला डाळ भात, पनीरची भाजी, काकडी, कांदा आणि चपाती. चला जेवूया. गाईज आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललोय गोल्डन टेम्पलचा नाईट व्ह्यू बघण्यासाठी. तुम्हाला दाखवतो गोल्डन टेम्पलचा नाईट व्ह्यू. गाईज बघा आपल्या कीर्तने डोक्यावर कपडा बांधलाय. गाईज आत येतच तुम्हाला ना लेफ्ट राईट साईडला लंगर भेटेल बघायला. तुम्ही दर्शन करून झाल्यावर तुम्ही लंगरमध्ये मोफमध्ये जेवणसुद्धा करू शकता. आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये दर्शनासाठी. आणि आतमध्ये जाताना तुम्ही बघू शकता पाय धुवून दर्शन करतात. हे बघा हे बघा हा आहे गोल्डन टेम्पल. रात्रीचा बघा किती सुंदर असा दिसतो. आणि आपल्याला इकडे मासे बघायला नाही भेटत आहे कारण की रात्रीचा वेळ आहे. पण गाईज गोल्डन टेम्पल खूप सुंदर असा दिसतो आहे. मम्मी बघा कशी बघतच बसते. तर गाईज मगाशी आपण इकडे होतो आणि इकडून खूप सुंदर असं मंदिर दिसत होता. आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे समोर हे बघा गर्दी बघू शकता दर्शनासाठी. चला आपली फॅमिली गेली पुढे. मंडळी तुम्ही गोल्डन टेम्पलमध्ये दर्शनासाठी येत आहे तर दर्शनासाठी 4 गेट आहेत. गेट नंबर 1, गेट नंबर 2, गेट नंबर 3 आणि गेट नंबर 4. तर आम्ही गेट नंबर 2मधून आलो त्यामुळे आम्ही बॅक साईडला उतरलो. आणि तुम्ही जर येत आहे तर मार्केट गल्लीतून या. मार्केटमध्ये फर्स्टवाला गेट आहे. त्या गेटने जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला पगड्या वगैरे भेटतील. आणि तिकडून खूप सुंदर अशी एंट्रीसुद्धा आहे. गेट नंबर 1मधून येत आहे तर. आणि दर्शनाची रांग तिकडूनच सुरुवात आहे दर्शनाच्या रांगेला. तीर्थ तू काय आणलास दाखव.
दाखव काय आणलंस प्रसाद खा 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 बरं आहे का नाही ना ये उसको बता अर्जुन 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 जस्ट आलो गोल्डन टेम्पलचं दर्शन करून. आणि गाईज माझ्यासोबत आहे ना खूप मोठा स्कॅम झाला. माझी चप्पल बाहेर होती, म्हणजे मी 2 नंबर गेटने आतमध्ये एंटर केला, तिकडे चप्पल स्टँड वगैरे काहीच नव्हता. तर असे सगळ्यांनी रोडवर चप्पल काढलेल्या होत्या, तर मी पण रोडवर काढून गेलो. आम्ही सर्व म्हणजे आमची सर्व फॅमिली, दादा वहिनी भाऊ बहीण आणि मम्मी. तर मी पण चप्पल रस्त्यावर काढली. आणि गाईज मी फिरायला जातो दरवेळी, तेव्हा मी नवीन चप्पल घेऊन जातो, कारण की जुन्या चप्पलाचा आपला भरोसा नसतो, कारण की रस्त्यात तुटली विटली तर ते झंझट नको म्हणून मी नवीन चप्पल घेऊन जातो. तर मी नवीन चप्पल घेऊन गेलो होतो जॉर्डनची फ्लिपफ्लॉप. तर दर्शन तर भेटला नाही, कारण की भरपूर अशी गर्दी होती. तर बाहेरूनच दर्शन केले, पिक्चर वगैरे क्लिक केले, प्रसाद खाल्ला लंगरमधला, प्लस ते गोल्डन फिशचे व्हिडिओ बनवल्या, फोटो काढले. खूप सुंदर असं दर्शन झालं. थकलेलो पण तिथे मंदिरामध्ये थकवा अजिबात जाणवत नव्हता. आणि वर्षानुवर्ष नवीन 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 अपडेट होतो आहे मंदिर. खूप सुंदर असं वाटलं मंदिरात. आणि सेवेकरी पण खूप होते, सर्व खूप चांगल्यामध्ये आपल्याशी बोलत होते. आपल्याला मी 2-3 माहितीसुद्धा विचारली की एवढा गोल्डन टेम्पल आहे की याच्या मागचा इतिहास काय आहे. तर त्यांनी भरपूर असं सांगितलं, खूप सुंदर अशी माहिती दिली. तर मी सांगायला जाईल तुम्हाला तर थोडीफार गुंतेल, त्यापेक्षा ते जाऊ द्या गाईज. मी बाहेर आलो तर माझी चप्पलच भेटत नाही. 10 मिनटं गेले मला चप्पल शोधायला, पण मला चप्पलच भेटली नाही. तर मी नंतर मम्मी मला बोलायला लागली, तुला कोणी सांगितलं नवीन चप्पल घेऊन यायला. तर मी बोललो काय नाही, चप्पल गेली तर जाऊ दे, आपण नवीन चप्पल घेऊया. तर मी नवीन चप्पल घेतली आहे. मग गाईज तुम्ही जर येत आहे गोल्डन टेम्पल दर्शनासाठी तर तुम्ही 1 नंबर गेटने एंटर व्हा आणि तिकडे चप्पल स्टँड आहे, कारण की मी 2020ला आलो होतो, मी तिकडूनच एंटर झालेलो आणि मी तिथेच चप्पल काढलेली. तर चला आजच्या आपल्या ब्लॉगला इथंच एंड करूया. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपण घरी जाण्यासाठी संध्याकाळी निघणार आहोत, तर सकाळी आपण थोडीफार शॉपिंग करणार आहोत. उद्याचा ब्लॉगसुद्धा खूप सुंदर होणार आहे, उद्याचा ब्लॉगसुद्धा पहा.